अरे कोण पाहिजे तुम्हाला? किती वेळची उभ्या आहे पाहून राहिले तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? अरे तुमचं लक्ष कुठं आहे? मी बोलून राहिलो तुमच्या संग. कोण पाहिजे तुम्हाला? हां, किती वेळची तिथं थांबले? कोणाला फोन राहिले तुम्ही? अरे माझं लक्ष नव्हतं. नमस्कार डॉक्टर साहेब, नमस्कार. मी पाहूनच राहिलो होतो कोण आहे कोण नाही, तर माझं लक्ष नाही तुमच्याकडे. काय राजू हो, मी एवढ्या वेळचं बोलून राहिलो तरी तुमचं लक्ष एवढं गुंग झाले तुम्ही? का थोडंसं काही लक्ष नाही? हो, मी आता यंदाच्या निवडणुकीला उभं राहणार आहे म्हटलं. तर म्हणून म्हटलं डॉक्टर साहेबाची भेट घ्यावं म्हणून आलो मी. बसा समोर, बसा बरं. मला तुमचा परिचय द्या. तुम्ही कोण आहे कोण नाही? तर काय की तुम्ही घरात आले? हां, तुम्ही कसं ओळखता मला? बसा तिथं. क्षमा घेईन मला, आता तर दिसली होती, मी घरातून आलो तर तिथंच तर उभी होती. कुठं गेली सांग? आता मी कोंडीत पडलो. ते डॉक्टर साहेब मला आता काय विचारते आणि काय नाही, आता काय सांगू मी? लयच फसलो मी आता. तर काय म्हणून राहिले तुम्ही? हां, काय म्हणून राहिले? काय बुलबुल करून राहिले? हो राजू, माणसासारखे माणूस आहे, वरती कोण बोलणार तुम्ही? काय काय म्हणलं डॉक्टर साहेब तुम्ही? क्षमा बिन पागल गिगल तर नाही हा माणूस? हा हातात बडबड केलं त्यानं, त्याचं लक्षही नाही. मला बोलण्याकडे तर उलसक लक्ष नाही. हा कायले आला? काही आतंकवादी आहे का हा लेखाचा? अहो डॉक्टर साहेब, तुम्हाला खरं सांगू काय, मी तुमच्या घरी जे बाई आहे ना काम करायला, ती बाई माझ्या ओळखीची आहे आणि तिच्यासोबत बोलायला मी आलो इकडे. तर ती तुमच्या घरात घुसली म्हणून मी इकडे आलो. कोणची बाई आहे? कोणची बाई माझ्या घरी काम करते? कोणची बाई ओळखीची आहे तुमच्या? किती वेळचं मी बोलून राहिलो तर तुम्ही मला उत्तर सांगून राहिले काही? माय या कायला लाव इथं सांग. आता खटिया खडी बाई करून टाकते आता सारे. कायला लाव इकडे मग? अरे बाई, तुम्ही ओळखता का या माणसाले? या माणसाला ओळखता का तुम्ही? नाही बाप्पा, मी नाही ओळखत येईल कोण आहे काय नाही. हा, हे माय मांग 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 रोज मी इकडे आली का मांग 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 फिरते. मी ओळखत नाही येईल डॉक्टर साहेब. गहो राजू, आता कोणची बाई आहे घरात? आता कोणची बाई पाहिजे तुम्हाला ओळखीची? हे बाई तर ओळखत नाही तुम्हाला. चला फुटा इथून, लवकर लवकर फुटा. महाबीन, मी किती वेळचं रोडवर उभा आहे, हे निघालीच नाही काय डॉक्टरच्या घरातून? हां, आणि ओळखतही नाही म्हणते. चांगली झाडतो तिला आता मी. काय मग माय, आता डॉक्टर साहेब विचारून तर मी काय सांगू येईल? हे मोडे इथं काय लागलं काय माहित. पहिले तर बरोबर वागवलं नाही त्यानं मला, आणि आता मोठं मामांग चक्रा घालून राहिलं. कला होते बाई, तुम्ही काही म्हणत आहे काय? तुम्हाला कुठे जायचं आहे काय? हो सर, मला आज जरासं लवकर घरी जावं लागते. थोडंसं काम आहे तर घरी जावं लागते थोडंसं. अरे कलावती बाई, तुम्ही तो जो माणूस आला मंगाची, तुम्ही त्याला ओळखता काय? तो कसा आला आपल्या घरी? हां, ओळख नाही पाडत नाही तर तुमच्या मागं कसा आला? तुम्ही ओळखता का त्याला? सर, मी आता काय सांगू तुम्हाला. माय पहिले लग्न झालं, तो माय नवरा होय. मै तोड झाली याले झाले 7 वर्ष झाले सर. आणि आता कसं माया लग्नाची गोष्ट सुरू आहे. लग्नाची गोष्ट सुरू आहे तर जुडल्यासारखंच लग्न आहे मला. तर हा मा भोवती चक्र घालून राहिला सर. हो काय, असं मॅटर आहे मग नाही? अरे बाबा, चांगलं झालं असं, चांगला असेल तर पाहिले दुसरं लग्न करावं लागते. चाललं जायचं बाई त्याच्या घरी. नाही सर, मला तर अजिबात चांगली वागणूक नाही दिली त्यानं. काम नाही करे, धंदा नाही करे. आता कुठंतरी कंपनीत लागला आहे म्हणते, असं तसं लय बरवायकी देऊन राहिला. सांगा आता इकडे माय हे लग्न जुळल्यासारखं आहे. आता काय सांगू मी? आता निघते वाटते ते, आता निघते वाटते. आपण मी लपून बसतो जरा असं, नाही तर येणंच नाही. जर मी दिसलो तर येणंच नाही ते बाहेर. चल येतो मग सर मी आता. किती सामसूम रोड वाटून राहिला, सारी भीती वाटून राहिली बापा. हुरहुर वाटून राहिलं साऱ्या रस्त्यानं. अरे कलावती, मागं तर पाहिजे असं. अरे मागं पाहिजे असं. जेव्हा लग्न झालं तेव्हा चांगलं वागवलं नाही ना, आता माभोवती काही चक्र घालून राहील तुम्ही? हां, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे जराशी, कशा चक्रा घालावं म्हणून. हां, पहिले तर झुकून नाही पाहिलं तुम्ही. 7 वर्ष लग्नाला झाले,
आज 10 वर्ष होऊन राहिले, 7 वर्ष तोडलेली झाले. 7 वर्षात कधी चक्कर घातला का तुम्ही? का कशी आहे माझी बायको, कशी नाही, हां कशी राहत असेल, काही काळजी तुम्हाला होती काय? अहो तूच तर तशी वागून राहिली होती. हां तुला मी एवढे फोन केले तर एक तरी फोन मला उचलला होता काय? माझ्याशी नंबर होता काय? मग मोबाईल फुटला, मग माझ्याशी नंबरच नव्हता, मग काय फोन करू तुले? आता मी मोठ्या IT कंपनीत काम करतो, पगारही चांगला आहे. तुला खेड्यात काय राहावं लागते? आता तुला खेड्यात राहाही नाही लागत, मी ठेवते नाही तुला खेड्यात. माय हा झालता नसून मारत हो, अजून मला फसवते का काय माहित बाई. काय हो देवा पांडुरंगा. काय म्हणून राहील तू? काय म्हणून राहिली? काहीतरी बुलबुल केलं ना आता? काहीच नाही म्हटलं हो, काहीच नाही म्हटलं मी. आता तुम्ही असं करा, तुम्ही चालले जा. आता जा तुमच्या कंपनीत काम करा तुम्ही. आता इकडे काही येऊ नका. आणि बायको मेली जिती आहे काही पाहायचं काम नाही तरी आपली तोड झाली आहे. अच्छा माय मी तुला एवढं समजून राहिलो हां, मरून राहिली का तू लग्न करायसाठी? हां तर नवरा जिथं जागता आहे ना इथं.